रंगमहालचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे लाकडामध्ये करण्यात आलेलं कोरीव काम. एक साधारण 200-300 वर्षापूर्वीचं हे काम आजही किती इतकं सुंदर आहे. होळकरकालीन वास्तुकलेचा एक सुंदर आविष्कार म्हणजे चांदवडचा रंगमहाल. मुंबई आग्रा महामार्गावर वसलेल्या चांदवडला ऐतिहासिक वारसा आहे. येथेच पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांनी रंगमहाल बांधला. चांदवड नगर हे यादव वंशातील पन्नार राजाच्या काळात इसवी सन 10व्या शतकात वसले असून ही नगरी चंद्रहंस राजाची राजधानी होती असाही उल्लेख आढळतो. पेशवाईच्या काळात होळकर घराण्याचा सुभा म्हणून चांदवडचा लौकिक वाढला. याच काळात अहिल्यादेवींनी हा होळकर वाडा उभारला आहे. या वाड्यातील लोकडी कोरीव काम सर्वांचे लक्ष वेधून घेते. पूर्वी हा महाल होळकर वाडा म्हणून ओळखला जात असे, परंतु येथील दरबार आणि या दरबार हॉलमध्ये असणाऱ्या रंगीत चित्रामुळे या वाड्याला रंगमहाल असे नाव पडले आहे. हा वाडा बघताना होळकरशाहीतील वैभवाच्या खाणाखुणा आपल्या दृष्टीस पडतात, परंतु आज या वाड्याचे योग्य प्रकारे जतन होत नसल्याने पर्यटकांबरोबरच जनतेमधूनही नाराजीचा सूर उमटत आहे. होळकर वाडा ही वास्तू चांदवडचे वैभव आहे. या महालाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर सुरुवातीलाच आपल्याला मोकळा भूभाग लागतो. थोड्या अंतरावरच वाड्याच्या मुख्य इमारतीस सुरुवात होते. दर्शनी बाजूच्या दोन्हीकडून 2 जिने आहेत. हे जिने दुसऱ्या मजल्यावरील दरबारी सभागृहात जातात. या भव्य सभागृहात अनेक निसर्गचित्रे, पशुपक्षी, तत्कालीन महिला पुरुष, मुले, त्यांची वेशभूषा अशी अनेक चित्रे आपल्याला दिसून येतात. इतिहासात न्यायदान आणि आस्थापनेसाठी सुद्धा याच सभागृहाचा उपयोग केला जात असे. हा रंगमहाल इतका भव्य दिव्य आहे की हा वाडा पाहिल्यानंतर आपल्याला पुण्याच्या शनिवार वाड्याची आठवण येते. उत्तरेकडे तोंड असलेल्या प्रवेशद्वाराची कोरीव कमान, खिडक्या, आतील पहारेदारांच्या खोल्या आणि वर अंबारीसारखी घुमट असलेली तटबंदी पाहिली की रंगमहालचा रुबाब आणखी नजरेत भरतो. प्रवेशद्वाराचा लाकडी दरवाजा आजही शाबूत असून तोही वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने घडवलेला आहे. परकीय आक्रमण झाल्यास दरवाजा हत्तीच्या धडकेने